कृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. प्रेत योनीचे लक्षण संपूर्ण पुऱ्याध्यायी केले निरूपण. चतुर्थाध्यायी श्री भगवान बोलता वचन स्वयं झाला. ऐका म्हणले गरुड पुराणाच्या निमित्तानं 13 अध्यायापर्यंत प्रेताचे विधी सगळी काही सांगितले आणि मग विष्णू भगवान गरुडाला सांगू लागले की गरुडा ऐक, मी जे सांगणार आहे पुन्हा तुला आता 14व्या अध्यायामध्ये ते काय निरूपण आहे ऐका ना. म्हणे गरुडा अवधारी प्रेतोपाख्यान श्रवण करी. श्रवणे महापापांची मोहरी होई निर्धारी वैनतेया. म्हणून वैनतया हे गरुडा जर श्रवण केलं हे गरुड पुराण तर अनेक पाप जातात आणि ते म्हणून तू काय कर, श्रवण केले निर्धारी निर्धारपूर्वक तू श्रवण कर बर का. प्रत्येकानं श्रवण करावं. श्रवणानं अनेक गोष्टी होतात. श्रवणाचे साम्राज्य भुवनी सुखे नांदे. म्हणून श्रवण कराय यावं, बसावं, कुठलंही ऐकावं बाबा. पूर्वी पंचप्रेते ब्राह्मणे उतरिली कृपावलोकने. ती कथा ऐके एक मने अत्यादरे करोनिया. म्हणून पूर्वी एकंदरीत 5 ब्राह्मण आणि त्या 5 ब्राह्मणांची कथा मी तुला सांगतो म्हटले. त्यांनी काय काय केलं, कसा कसा एकंदरीत त्यांचा देह हा गेला ते सविस्तर सांगतो ऐक. कोणी एक भला ब्राह्मण तीर्थयात्रा करी त्यजान. सर्व तीर्था प्रति भक्ती नये जातने मधुरोनिया. म्हणून कोणी एक ब्राह्मण होता, सगळं तीर्थयात्रा करायचा तो बरं का, श्रद्धेनं करायचा. आणि श्रद्धेनं तीर्थयात्रा करणाऱ्याला ब्राह्मणाला काय मिळालं. ऐसे फिरत फिरत मरुदेश पावला स्वइच्छे तापोस. तो देखिले पंचप्रेतांस जी सर्व प्रेतांस दुरास. फिरत 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 मरु देशामध्ये आला तो. आणि मग तिथं आल्याच्या नंतर त्यानं एक 5 प्रेत बघितले त्या ब्राह्मणाने. आणि बघितल्याबरोबर मग पुढं काय झालं. तो विप्र नरसिंह उपासक भय पावला नाही. तिळ एक प्रेतांची आकृती भयानक. तुझ सम्यक निवेदितो. तुझ सम्यक निवेदितो. म्हणून भीती नव्हती त्याला, का नरसिंह उपासक होता तो. नरसिंह उपासक असल्यामुळं ब्राह्मण सहसा भीतात. पण त्यांना भीती त्याच्या ठिकाणी नव्हती. न भिल्यामुळं झालं काय, या थोडं इकडल्या बाजूला बसा. बिभत्स शरीरे दिसती विकृत वांकडी तोंडे असती. पांच ही लग्न फिरती शुष्कोदरे अति दीर्घपाद. आणि म्हणून 5ही कसे दिसू लागले, दीर्घ शरीराचे, वाकड्या अकराळ विकराळ तोंडाचे, असंही नग्न स्वरूपाचे दिसले त्या ब्राह्मणाला. त्या मरुद्गण देशामध्ये आल्याच्या नंतर काय केलं त्यानं. हस्तांकुड उंच क्रश विस्फारित दंत व्याप्तवास्य. दीर्घ दाढा लाळ वाहे तोंडास माझी जीवा लळलळीत पळे. जीभ बाहेर आलेली, एवढे मोठे दात, अकराळ विकराळ शरीराचे, असे 5 प्रेत बघितले त्यानं त्या ब्राह्मणानं बरं का. ऐक म्हणजे गरुडा, मग काय केलं त्या ब्राह्मणानं. नाशिके जैसा पर्वत दरी विप्र प्रक्षणा धावतिली गजळ करी. हाहाकार शब्दे गजरी पावले समीप विप्राचिया. पावले समीप विप्राची आलं, त्याच्या जवळ आले. कुणाच्या, त्या ब्राह्मणाच्या. एवढं ना मोठं नाशिक होतं म्हणजे त्याचं नाक. होय, त्याचं वर्णन करायला गेलं तर बघणाऱ्याला काय होत होतं, भीती वाटायची ना.
असे अकराळ विक्राळ त्या ब्राह्मणाजवळ आले. मग काय केलं वा? विप्रे केला हुंकार तो ब्राह्मण तापसी थोर, संबित केले चरण समग्र हुंकार शब्दे प्रेतांचे. ऐकले त्यानं ते शब्द त्या प्रेताचे आणि मग समीप आला, जवळ आला. आणि जवळ आल्याच्या नंतर घाबरला नाही ते ब्राह्मण. का घाबरला नाही? नरसिंहाच्या एकंदरीत ह्याच्यातला भक्त असल्यामुळं तो घाबरला नाही. जवळ आला, पाऊल बी आला बाबा. काय केलं मग? विप्रदर्शन महात्मे करून गरुडा झाले पूर्वस्मरण, मग कृपाळू तो ब्राह्मण प्रेता लागी बोलियला. प्रेता लागी बोलियला. तो ब्राह्मण आला प्रेताजवळ. प्रेताजवळ आल्याबरोबर त्या प्रेताला बोलू लागला. कोण? ते ब्राह्मण. काय म्हणला वा? कोण तुम्ही विकृताकृती, शीघ्र कथांचे कथावे मज प्रती, व्यर्थ काळा मुचा निश्चिंती, जातो यास्त हे बाबा लवकर सांग म्हणले. तुम्ही कोण आहेत? काय नाही, आम्हाला काही वेळ आहे का? व्यर्थ काळ जातो म्हणून त्या काळाला वेळ नसल्यामुळं कसं काय तुम्ही इथं आला हे मला सांग. ऐसे ऐकोनी विप्र भारती, प्रेते बोलती ब्राह्मणा प्रती, आम्ही पंच प्रेते या जगती, अति निर्जला स्थिती येथे वस्तू. अनेक दिवसापासून आम्ही इथं वस्तू म्हणजे ते प्रेत सांगू लागले त्याला. निर्जला, जल नाही, काही नाही, कुठलंच काही नसताना आम्ही इथं वास्तव्य करतो बाबा. ऐकायचं का तुला? ते सांगू लागले. कृत कर्माच्या प्रभावान क्षुदित त्रसित रात्रंदिन, छायेसी बैसावया जाण, तिळ प्रमाण शक्ती नाही. आम्हाला शक्तीच नाही म्हणले. कुठं उठवून जावं, हे करावं, पाणी नाही, काही कुठलंच खायला नाही, काही नाही. सावली नाही. छाया म्हणजे सावली काही नसल्यामुळं आम्ही हे इथं तुला दिसायला. काय सांगितलं त्याला? नद्यादी वाहत्या उदकाचे पान न करावे, ऐशी पिढा दारुण परस्परे भोगितो तो बोलावया जाण, शक्ती नसे द्विजराया. हे बाबा म्हणजे आम्हाला शक्ती नाही तुला बोलायला. तो इथं नद्या वाहल्या, सगळं आहे, पाणी आहे, पण घ्यायला सुद्धा मला शक्ती नाही ना. इतके आम्ही क्षीण आहेत. ते सगळेजण त्या ब्राह्मणाला बोलू लागले. आजी तुझ्या दर्शने करून वाकशक्ती आले जाण, बहुधा मुखे पापे चिरो तव दर्शने जाहरी. हे बघ म्हणले, कसं काय वाकसिद्धी आली की आम्हाला बोलता तरी आले. तू आलास म्हणून बोलता यायला, नाही तर बोलताय ना, हलताय ना, वाचताय ना, जाताय ना. इथं पाणी असून आम्हाला पिता आहे ना. पण तू आलास म्हणून एवढं तरी बोलालो बाबा. म्हणजे ऐक, ब्राह्मणा तुझ्या प्रसादे करुणी, गती प्राप्त होईल आम्हाला गुणी, यास्त व आधी प्रसादे करुणी, आम्हा पापिया उद्धरावे. बरं झालं म्हणले ब्राह्मण बाप्पा तुम्ही आहे आणि काहीतरी आमचं भाग्य असेल, आमचा उद्धार करायसाठी तुम्ही आलात, आमचा उद्धार करून जा. ऐशी ऐकोनी तयांची वाणी, मागुती विप्रपुषे तया लागुनी, कैसी पूर्वीची विस्तृत करणी, दिने ही योनी प्राप्त झाली. मग ते विचारू लागले, बाबा तुम्ही मला हे कसं काय योनी प्राप्त झाली, काय दुष्कृत केलं होतं तुम्ही पहिलं म्हणून ह्या एकंदरीत जन्माला आला, असे पडला, ते सांगा ना मला. हे मज करावे निरूपण, मग पापे ते बोलती भिन्न भिन्न, ब्राह्मण ऐके सावधान, पाप लक्षण तयांचे. म्हणले तुम्ही विचारलंय देव बापा ब्राह्मणा, आम्ही काय काय केलं हे जन्मामध्ये, ते सगळं सांगतो म्हणले. त्याच्यामुळं आम्हाला हे देह प्राप्त झालं आहे. सांगू लागले, आपण ऐकूया.
प्रथम बोले